आंदोलनाची घोषणा केली आहे. तुम्ही असं म्हणता की अबुधाबीच्या मॅचला भारताकडून तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. एकूण असं मी ऐकलं, खरं खोटं मला माहिती नाही. अनेक क्रीडा रसिक टीव्हीवर मॅच पाहतील, त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? बघा, हा शेवटी आपण कुठेही जरी असलो तरी राष्ट्रगीताचं लांबून जरी सूर कानावर आला तरी उठून उभे राहतो. हे आपल्या रक्तात भिनले. तसं देशभक्ती आपल्या रक्तात भिनली पाहिजे. त्याच्यामुळे जर का उद्या सगळ्यांनी ठरवलं की मी नाही बघणार मॅच, ठरवू शकतात. मी त्यांना काय देशभक्ती सांगण्याची आवश्यकता नाहीये. पण जसं अद्याप म्हणजे अजूनपर्यंत मी म्हणते, उद्याचं मला माहित नाही, कारण हे लोक पुन्हा BCCI कडनं यांच्याकडे पैसा अफाट आहे. एक दिवसाच्या जाहिरातीसाठी करोडो रुपये घालतात, तर एका सामन्यासाठी सुद्धा करोडो रुपये टाकून तिकीट विकत घेतील आणि पुन्हा इथून 500-500 रुपये देऊन लोक पण पाठवतील. काही सांगता येत नाही. तर उद्याच्या मॅचवरती देशभक्त जो आहे त्यांनी जरा आपण ते गाणं आहे ना त्यावेळेचं युद्धाचं, जरा याद करो कुर्बानी. अरे कधीतरी तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवणार आहात की नाही, कि रात गई बात गई, हो गया अभी चलो नया दिन नया सवेरा. नहीं, ऐसे नहीं चलेगा. जो भी कुछ हो रहा है वो जब तक रुकता नहीं, पाकिस्तान को हम सबक सिखाते नहीं, तब तक मैं तो मानता हूं पाकिस्तान के साथ सारे संबंध रोकने चाहिए या तोड़ने चाहिए. आवाहन आहे की हा सामना टीव्हीवरही क्रिकेट रसिकांनी पाहू नये. मी माझ्याकडनं मी आवाहन करायला मी म्हटलं ना की हे मला असं वाटतं, जसं राष्ट्रगीताला आपण नकळत जरी ऐकायला सूर त्याचे आले, जनगणमन तरी उठून उभे राहतो. हे आपल्या रक्तात भिनले. तसं देशभक्ती सुद्धा आपल्या रक्तात ही भिनलीच पाहिजे. जोपर्यंत देशभक्ती अंगामध्ये सिंदूर नाही, अंगात देशभक्ती भिनली पाहिजे. सरकार इंडिया वर्सेस पाकिस्तान मैच वही तो चल रहा है. 2 दिन पहले ही पीएम मोदी ने ट्रंप को भी बड़े सॉफ्टली जवाब दिया था ट्वीट से. तो क्या मैच के लिए आमंत्रित किया नहीं ना. इट्स नॉट अबाउट दैट, इट वाज अबाउट टेरर. तो क्या ये हमारे फॉरेन डिप्लोमेसी पे इंपैक्ट कर रहा है समवेयर? पहली एक बात तो ऐसी है कि हमें या आपको भी, क्या हमारी फॉरेन पॉलिसी क्या है कुछ समझ में आई है बात? ये सवाल मैं आपको पूछ रहा हूं. आपके समझ में आई है बात? मेरे तो नहीं आई है. और मुझे तो ऐसी आशंका है कि शायद प्रधानमंत्री की समझ के बाहर की बात है. कारण उस वक्त मैंने अभी जो जिक्र किया, सुषमा स्वराज जी थी हमारे विदेश मंत्री, और तब भी ये ऐसी बात आई थी हिंदुस्तान पाकिस्तान क्रिकेट की मैच, और तब उन्होंने करारा जवाब दिया था कि ये नहीं हो सकता, ये खेलना अच्छी बात नहीं है. और तब ये जयशंकर उनके सेक्रेटरी थे. अब सेक्रेटरी मंत्री बनने लगे. इंडिया पाकिस्तान मैच के खिलाफ आप बोलते रहे, लेकिन बीजेपी आरोप लगाती है कि पाकिस्तानी क्रिकेटर मातोश्री आते रहे हैं. मैं तो उनको यही कहना चाहता हूं, क्या इसका मतलब यह है कि वो बाला साहब की देशभक्ति पर आशंका ले रहे हैं, सवाल उठा रहे हैं? इतनी उनकी औकात है? इतनी उनकी औकात है क्या बाला साहब की देशभक्ति पर आरोप लगाने की? इतनी औकात है भाजपा की? पहले वो मैं तो कहता हूं औकात में रहे. शब्द मैं सोच समझकर जानबूझकर यूज कर रहा हूं कि मैं सारे लोगों को कहता हूं जो कि भाजपा के अंधभक्त है, और वो अगर बाला साहब की देशभक्ति पर कुछ आशंका जता रहे तो वो औकात में रहे. क्योंकि बात स्पष्ट है, जावेद मियादाद के घर बाला साहब नहीं गए थे. जैसे मोदी जी गए थे नवाज शरीफ के घर बर्थडे विश करने के लिए और केक खा के आए थे, वैसे बाला साहब नहीं गए थे. जावेद मियादाद यहाँ मातोश्री में आए थे और बाला साहब ने उनके मुंह पर कहा था कि ये नहीं हो सकता, और हमने होने नहीं दिया था. और शायद वो जो दुख है कि तब मैच होती तो भाजपा वाले देखने के लिए जा सकते थे, लेकिन वो उनका मौका उनको नहीं मिला, इसलिए वो पेट दर्द है. लेकिन फिर से मैं कहता हूं कि बाला साहब के ऊपर आरोप लगाने के लिए या लगाने से सारे भाजपाइयों को मैं कहता हूं कि औकात में रहे. ठीक है, चला, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद. अंगामध्ये सिंदूर नाही तर देशभक्ती भिनली पाहिजे असं त्यांनी म्हटलंय. बाळासाहेबांच्या देशभक्तीवर शंका घेणाऱ्यांनी लायकीमध्ये राहावं असे या ठिकाणी त्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे. क्रिकेट आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही. क्रिकेट देशभक्ती भंपक यांना व्यापार करायचा आहे असं ठाकरेंनी म्हटलेलं आहे. अंगामध्ये सिंदूर नाही तर देशभक्ती भिनली पाहिजे असं उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. भाजपकडून देशभक्तीचा व्यापार सुरू आहे असा आरोप देखील त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे. बाळासाहेबांच्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी लायकीमध्ये राहावं असं देखील उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी म्हटलेलं आहे.